कांग्रेस नेता और विधायक विजय वडेट्टीवार ने राज्य सरकार और उप मुख्यमंत्री अजीत पवार पर ओबीसी समाज के साथ भेदभाव का गंभीर आरोप लगाया। उन्होंने कहा कि महाज्योति संस्थान के पीएचडी छात्रों को अब तक स्कॉलरशिप नहीं दी गई है, जबकि पार्टी और साथी संस्थानों के विद्यार्थियों को यह राशि पहले ही दी जा चुकी है। वडेट्टीवार ने बताया कि इस संबंध में वे मुख्यमंत्री को पत्र भेजने वाले हैं। उन्होंने कहा, अजित दादा के पास फाइल महीनों से अटकी पड़ी है। 2024 के निर्णय अनुसार सभी संस्थानों को समान निधि मिलनी चाहिए थी, लेकिन महाज्योति के साथ अन्याय हो रहा है। ओबीसी समाज को लेकर उन्होंने कहा कि 54% ओबीसी आबादी है, लेकिन सरकार के पास उनके लिए पैसे नहीं है। लेकिन कुछ वर्गों के लिए सैकड़ों करोड़ रुपए खर्च किए जा रहे हैं। ये कैसी ओबीसी समर्थक सरकार है? राज और उद्धव ठाकरे की मुलाकात पर उन्होंने कहा कि जब राजनीतिक जमीन खिसकती है तब भाई एकता दिखाते हैं। वडेट्टीवार ने साथ ही चेतावनी दी कि यदि सरकार 28 अक्टूबर तक ओबीसी मुद्दों पर ठोस निर्णय नहीं लिया तो आंदोलन तेज किया जाएगा। अजित पवार हे ओबीसीची का दुजाभाव करतात याचं उत्तर आम्हाला मिळत नाही, कारण त्यांच्या फायनान्स विभागाकडे ती फाईल गेले कित्येक दिवस पडून आहे। या सगळ्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पीएचडीची अधिछात्रवृत्ती जे द्यायची आहे हे तुम्ही बार्टी आणि सारथीच्या नियमाप्रमाणे महाज्योतीला देणे बंधनकारक आहे, कारण तुमचा तो 24 जुलै 2024च्या निर्णयानुसार सगळ्या संस्थांना समान धोरण लागू केलं आहे आणि 11 ऑक्टोबर 2024 ला हे जे महाज्योती किंवा सारथी आणि बार्टी प्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना समान नियम नोंदणीपासून त्यांना पीएचडीच्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देणं बंधनकारक आहे। पण या दोन संस्थांना देऊन टाकलं आणि महाज्योतींची फाईल वित्त विभागाकडे अडून आहे, अजितदादांच्याकडे अडून आहे। मला मुख्यमंत्र्यांना थेट विचारायचं आहे की तुमचे वित्तमंत्री असे आमच्याशी का वागतात? तुम्ही त्यांना दम का देत नाही? तुम्ही कोल्हापूरची सारथीची बिल्डिंग 150 कोटीची बांधली, पुण्याचा सारथीची बिल्डिंग 5 स्टार हॉटेल बांधलं, हॉटेल सारखी बांधली आणि अजूनही महाज्योतीच्या इमारतीचा पत्ता नाही, त्याला पैसे नाही। मग मुख्यमंत्री ओबीसींच्या भरोश्यावर निवडून येतात आणि ते का त्यांना दाटत नाहीत? त्यांना का सांगत नाहीत की तुम्ही महाज्योतीला सुद्धा मग समान पैसा समान निधी, मग त्यांना एवढा मोठा निधी दिला, जवळपास या सगळ्या बांधकामासाठी 600-700 कोटी रुपये खर्च केले 10-15% लोकांसाठी, आणि इकडे मात्र 54% लोक ओबीसी असताना यांच्यासाठी इमारतीला पैसा नाही, हॉस्टेलसाठी पैसा नाही। आता काहीतरी सांगितलं मोर्चा निघाल्यानंतर काल की आम्ही 28 ऑक्टोबर पर्यंत सगळ्या जागा शोधा। आतापर्यंत काय झोपले होते काय वर्षभर? आता जागा शोधायला लागले। म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून सांगणार आहे की ज्याप्रमाणे बार्टी आणि सारथीला तुम्ही नोंदणी दिनांकापासून त्या विद्यार्थ्यांना स्टायपंड दिलात, त्याचप्रमाणे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीला सुद्धा द्या। आमच्यावर अन्याय करू नका। अजितदादांची भूमिका ही नेहमीच ओबीसीवर अन्याय करणारी आहे, हा माझा थेट आरोप आहे। कारण निधी वितरणावरून ही जी काही दरी दिसते आहे, गॅप दिसते आहे, ती बुजवण्याचं काम करावं। हे अशी पद्धत चालणार नाही महाराष्ट्रामध्ये की एकाला सगळं वाहून द्या आणि दुसऱ्याला उपाशी ठेवा, त्याला काहीच देऊ नका। मग हे कसलं ओबीसीचं सरकार? कशा पद्धतीने ओबीसी साठी मागे उभे आहेत? एवढी मोठी गॅप कशी असू शकते? एकाना 13,500 कोटी रुपये कर्जासाठी द्यायचे, त्यांनी पोकल्यान घ्यायचे, जेसीबी घ्यायचा, ट्रक घ्यायचे आणि धंदा करायचा, आणि दुसरीकडे मात्र मागासवर्गीय महामंडळाला 500 कोटी रुपये देऊ शकत नाही। 2 लाखाचा कर्ज असेल तर बँकवाला फिरवतो, चक्रा मारायला होतो 6-6 महिने, त्याला कर्ज मिळत नाही, आणि एकीकडे मात्र तिजोरी खाली गेली जाते, तिजोरीत पैसा नाही म्हणून। तर हे यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे आणि याप्रमाणे निर्णय घेतला तुम्ही 11 ऑक्टोबर नाही 24 जुलै 2024 ला समान निधी देण्याचा, तर त्या निर्णयाचं पालन केलं पाहिजे।
पण हे होताना दुर्दैवानं दिसत नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय करू नका ही या विद्यार्थ्यांची भावना आहे. मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून त्यांच्याकडे ही मागणी करणार आहे. 100% दिसत आहे, पण मुख्यमंत्री लक्ष घालत नाहीत ना. 100% खात्रीनं सांगतो, बसावं एका बैठकीमध्ये. आतापर्यंत किती निधी दिला आणि आमची फाईल तुरंत सारथीची फाईल आली की 2 मिनिटांमध्ये क्लिअर होते, 2 दिवसात क्लिअर होते. आणि ही फाईल 6-6 महिने पडून राहते यांना निधी देताना. हे काय कशाला करता येते? आमच्या विद्यार्थ्यांना सांगतात तुम्हाला भेटणार नाही, जा भाऊ आम्ही. आणि मग काय म्हणतात वरून की तुम्ही त्यांना दिलं तर ती आमची चूक झाली, म्हणजे मराठा समाजाला दिलं चूक झाली आणि ओबीसी समाजाला असं सांगताय. बाबा राज्य सगळ्यांचं आहे, सगळ्यांना समान वागणूक द्या, सगळ्याबरोबर वागा. आमचे काही मराठा समाज काही दुश्मन नाहीत. तुम्ही त्यांना दिला तसा या ओबीसींना पण द्या, ही आमची भूमिका. इशारा सरकारलाच होता, दुसऱ्याला कोणाला देणार? ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये एक उपमुख्यमंत्री बसून आहेत, पुण्यामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री बसून आहेत आणि मुंबईच्या मध्ये मंत्रालयामध्ये 6व्या माळ्यावर मुख्यमंत्री बसले. त्यामुळे जर त्यांनी जरांगे पाटलांनी मुंबई जाम केली म्हणून काही कुठले कशाही पद्धतीने निर्णय घ्याल, मग आम्ही पण बघू ना. 54% आता एकत्र येत आहे, हा समाज पेटला आहे. तुम्हाला 10%, 15% आवरता आलं नाही, तुम्ही या 54% कसं आवरणार? त्यामुळे आम्हाला मजबुरीनं तो निर्णय घ्यावा लागेल. हा इशारा आहे आणि सत्यामध्ये आम्ही लवकरच करूनही दाखवू जर जी रद्द झाला नाही तर. इन BCN न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।